नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिवम नर्सरीच्या माध्यमातून ही बाग उदगीर तालुक्यामध्ये गंगापूर या ठिकाणी लावलेली आहे। श्रीमान पटवारी साहेबांनी मिलिटरीमधून रिटायर झाल्यानंतर आपल्याला उत्तम आधुनिक शेती करायचं आहे ह्या उद्देशाने मला संपर्क केला। त्यानंतर त्यांनी सुरुवातीला प्रयोग म्हणून एक एकरवरती आंबा लावण्याचा निर्णय घेतला। तर तो निर्णय घेतल्यानंतर त्यांना सुरुवातीला शाश्वती नव्हती की आपल्या ह्या खराब जमिनीवर आंबा येईल की नाही, परंतु माझं ज्यावेळेस त्यांना मार्गदर्शन मिळालं त्यावेळेस त्यांना विश्वास पटला आणि त्यांनी हा निर्णय घेतला आणि आज त्यांनी एकदम मेहनतीने जिद्दीने ही जी बाग उभा केली आहे, तर त्यांचं खूप खूप अभिनंदन मी या ठिकाणी करतो। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पटवारी साहेबांनी या बागेचं सेंद्रिय पद्धतीने नियोजन कसं केलं आणि त्याचे फायदे फळधारणेमध्ये फळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी असेल, फळाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी असेल, त्यासाठी कसा झाला व तसेच अगदी अनोख्या पद्धतीने फळाची मार्केटिंग ते कसं करत आहेत याची पण चांगली महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा व या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमचं चॅनल सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका व आपले काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा। नमस्कार, मी प्रेमकुमार काशीनाथराव पटवारी, राहणार गंगापूर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर। मी एक माजी सैनिक आहे। आंब्याची बाग जी आहे हे पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेलं आहे। जीवामृत, घन जीवामृत आणि द्रव जीवामृतचा वापर करून हे डेव्हलप केलेले आहे। आणि याच्यामध्ये मला गेल्या वर्षी एक 2000 आंबा निघाला होता। ते पूर्ण आंबा मी पाहुणे, रावळे, मित्रमंडळी यांना दिलो होतो। तर त्यांचं जे फीडबॅक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या अशा प्रकारची चवदार आंबा आम्ही आतापर्यंत खाल्लेलाच नाही। याच्यामध्ये जीवामृतचा परिणाम आहे किंवा एक गिर केशर एक जात आहे म्हणून त्याचा परिणाम आहे, पण असा आंबा त्याने आतापर्यंत आम्ही खाल्लोच नाही अशी त्यांची प्रतिक्रिया आली गेल्या वर्षी। ज्या आमचे पाहुणे, रावळे, मित्रमंडळी यांनी जे आंबे खाल्ले त्यांचे प्रत्येकाचं फीडबॅक जे खूप छान होतं। त्यांनी म्हणले की असं आंब्याची चवच आम्ही पाहिली नाही आतापर्यंत, असं त्यांचं म्हणणं होतं। तर यावर्षी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी 4 वर्षापूर्वी हे बाग डेव्हलप केली आहे। यावर्षी 4था वर्ष आहे। तर ह्याची जे मार्केटिंग जे आहे मी स्वतःच घरी करत आहे। ऑलरेडी आता माझा मुलगा पुण्याला आहे, मोशीला एका ब्लॉकमध्ये, तिथं 400 फ्लॅट आहेत। तर त्यांची गेल्या वर्षीपासून मी मार्केटिंग करत आहे। त्यांनी ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे आंब्याची आणि ह्याची चव गिर केशर आणि जीवामृत वापरल्यामुळं ह्याची चव पण खूप छान आहे आणि मी स्वतः मार्केटिंग करत आहे। आणि आतापर्यंत मुंबई आणि पुण्यापर्यंतची आपलं मार्केटिंग बुकिंग झालेली आहे। आणखीन ह्याच्या व्यतिरिक्त कोणाला तर चव घ्यायची असेल तरी खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करावा। धन्यवाद।